श्री स्वामी समर्थ। आज आपण जन्मकुंडली आणि श्री स्वामी समर्थ सेवा याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया। घरच्या घरी केलेल्या श्री स्वामी समर्थ सेवेने कुंडलीतील सर्व दोष आपल्याला घालवता येतात आणि त्याचे योग्य आणि शुभ फळ आपल्याला मिळतं। कोणाच्याही जन्मकुंडली कितीही खडतर, कितीही गंभीर ग्रहांचे अशुभ योग असतील किंवा कालसर्प योग असेल किंवा काही कुयोग असतील किंवा काही ग्रह अनिष्ट फळ देणारे असतील, तसंच अशुभ नक्षत्र असेल, तर त्यावर श्री स्वामी समर्थ नित्य सेवा, नवग्रह स्तोत्र, बीजयुक्त तंत्रोक्त नवग्रह कवच, तसंच पंचमहायज्ञ, कालभैरवाष्टक स्तोत्र, राहू केतू कवच स्तोत्र, नवग्रह कवच, जप, अभिषेक, हवन, भगवान शिवशंकरांचे स्तोत्र, मंत्र, जप, अभिषेक सेवा, पितृसेवा अशा विविध प्रकारच्या सेवा या उपायांद्वारे 100% मात करता येते। तुमची जन्मकुंडली संपूर्णपणे कायमची दोषमुक्त करता येते। आता आपण बघूया की कशी जन्मकुंडली आपल्याला दोषमुक्त करता येते आणि हे जे ग्रह आहेत ते आपल्या जीवनाशी कसे निगडित आहेत ते आपण जाणून घेऊया। जन्मकुंडलीतील शुक्राचा योग म्हणजे वैवाहिक सुख, चंद्राचं सप्तमात शुक्र असेल आणि शुभ स्थितीत असेल तर वैवाहिक जीवन सुखी करणारा असतो। कुंडलीत जर चंद्र व शुक्र हे परिवर्तन योगात असेल तर एकमेकांच्या राशीमध्ये शुभ फलदायी असतो। फक्त 6, 8 आणि 12 या स्थानांशी संबंधित नसावा। कुंडलीत कर्क राशीमध्ये रवी मंगळ ही युती स्त्रियांच्या कुंडलीत असेल तर शुक्र अशुभ स्थितीत असेल, स्वभाव सरळ दिसत नाही। मुलींचे कुंडलीतील पंचम भावामध्ये शुक्र असून तो हर्षल, शनी, मंगळ यांच्या प्रभावात असेल तर काही प्रश्न निर्माण होतात। चंद्र आणि शुक्र यांची युती मूळ अथवा कृत्तिका या नक्षत्रात असेल तर वैवाहिक जीवनामध्ये सुखात कमी आणि असमाधान असते। गुरु चंद्र युती किंवा शुक्र शनी युती असेल तर विवाह सुखामध्ये कमतरता असते, पती पत्नीमध्ये मतभेद असतात। म्हणजे अशा प्रकारे हे आपले जे ग्रह आहेत ते आपल्या जीवनाच्या प्रत्येक घडामोडीशी निगडित आहे। तर आपण स्वामी सेवा करून ही जन्मकुंडली आपल्याला दोषमुक्त करता येते। चला तर मग स्वामी सेवा करून आपली कुंडली दोषमुक्त करूया। श्री स्वामीमय सेवा, श्री स्वामी समर्थ, गुरुमाऊली चरणार्पणमस्तु।